TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. पहिल्या चेंडूवर सुरेख फटका राहुलच्या बॅट मधून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील. राहुलला 2 धावा मिळतील. की डिक्लेअर ग्राउंडचं क्रिकेट हे तुम्हाला जास्त पाहायला मिळतं आणि नक्कीच मोठमोठी मैदानं आणि त्याच्यावर झालेला अतिक्रमण देखील म्हणावं लागेल, कारण हे या दक्षिण मुंबईत पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे छोटी छोटी मैदानं प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु त्या छोट्या मैदानांमध्ये देखील चांगलं क्रिकेट आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. मैदानं छोटी परंतु चांगलं क्रिकेट. फलंदाज यतीन पाटील. हो, पहिला चेंडू सुरेख. ही खासियत आहे मंदार गुरवची. ऑब्रेक पद्धतीची गोलंदाजी अतिशय शार्प पद्धतीने केली जाते. टप्पा पडतो चेंडू यतीन पाटील साठी. सुरेख गोलंदाजी. आता मात्र थोडासा गुडलेस पडतो पाठीमागे गुरव. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते पुन्हा एकदा. आता मात्र सुरेख फटका यतीन पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका. आडव्या बॅटने चेंडू खेळतोय. स्क्वेअर लेग झोन मध्ये जातोय. 1 धाव मिळेल आणि एका धावेने संघ व्हाईट बॉल. स्ट्रेट चेंडू पाहायला मिळतो. ऑप्शनच्या बाहेर 40-50 धावांपर्यंत देखील चांगले सामने पाहायला मिळाले होते. आता मात्र चांगलं कमबॅक करतोय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजी, त्याच पद्धतीची अनुशासित गोलंदाजी. आताचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ गुडलेस मोठा चेंडूचा टप्पा. तदनंतर चेंडू आणि हार्दिक असं स्वागत. गतवर्षी मात्र जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भेटलो होतो. कव्हरच्या दिशेने मात्र फटका मारला जातोय यतीनच्या बॅट मधून. सुखदेव वामनजी, विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. खूप मोठा अधिराज्य गाजवले शेखर सर, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. मोठा फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेतनच्या बॅट मधून निघालेला फटका. 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या. अभिनंदन संघाला. आता मात्र ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा पिचिंग. पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळेल आणि एका धावेने मात्र गणेश गल्ली संघ पुढे जाताना दिसतोय. परंतु गोलंदाजीसाठी मोठा फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेतनच्या बॅट मधून निघालेला फटका. 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात मिळतील. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. कदाचित प्लॅनिंग असणार आहे मंदारचं. हे षटक कदाचित कळून काढायचं. डावजू हाताच्या फलंदाजाला स्ट्राईकवर आणायचं. कदाचित हेच प्लॅनिंग असणार आहे. आता मात्र ऑब्रेक पद्धतीचा चेंडू. लांबवरून चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅक फुटला जात पॉईंटच्या. तर पुन्हा एकदा चांगला फटका यतीनसाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो मंदार गुरवचा आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. लेग बाईच्या स्वरूपातील धाव अंपायर्स या ठिकाणी कळवत आहेत आणि संघाची गणेश गल्ली बॉईज संघाला. आता मात्र मोठा फटका. ज्या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती तोच मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. पाहूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि 2 धावांनी संघाच्या गोलंदाजीसाठी छोट्या चालीचा मोठा फटका. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा खाली येतोय. विनीत सिंग यांनी मात्र आता मात्र स्थैर्य चेंडू. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. साहेब आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आणि संध्याकाळी देखील अंतिम फेरीच्या सामन्याला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. भेट दिली आणि आवर्जून संध्याकाळी फायनल साठी देखील ते उपस्थित राहतील. पुन्हा एक स्थैर्य चेंडू पाहायला मिळतोय. मोठा फटका. बिग हिट. बिग हिट मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. पाहूया किती धावांसाठी. 2 धावांसाठी मात्र हा फटका जातो. थोडासा मात्र नक्कीच वाईट गेला. तर हे असतं त्यावेळेला आणखीन एक स्वैर चेंडू आणि चांगल्या पद्धतीने चेंडू सोडून दिलाय. मोठा फटका पुन्हा एकदा मारला जातोय तो यतीनच्या बॅट मधून. दिशा मात्र थोडीशी चुकीची आहे. प्रयत्न जरूर केले जात आहेत, परंतु दिशा मैदानातील नावाजलेला संघ वर्सेस गणेश गल्ली मुंबईचा राजा. एक फटका. आता मात्र एक लाजवाब फटका पाहायला मिळतो यतीनच्या बॅट मधून, परंतु 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात मिळतील. एक फटका आता मात्र या ठिकाणी मारला जातो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यतीन पाटील देखील मात्र या ठिकाणी बाद होतोय. वेद रॉकर्स माझगाव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येऊ शकला नाही दादूच्या आणि बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय.
कमी धावसंख्येत मात्र थांबवले ते गणेश गल्ली संघाला. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिला तर चांगला चेंडू आणि धावबाची संधी आणि खेळाडू धावा. अपील मात्र या ठिकाणी झालं. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू क्षेत्रावर जात होतोय. नवीन फलंदाज परेश. मोठा फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. परेशचा हवेत चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आणखी एका विकेटचं पतन. खेळाडू बाद. मोठा फटका समोरच्या दिशेने मारला जातोय विशालच्या बॅट मधून 2 धावांसाठी. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन मोठा फटका बिग हिट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जातोय आणि आणखी एक विकेटचं पतन पाहायला मिळतंय. पहली गेंद और ये काफी बाहर. लीजिए पहले ही गेंद पर इस बार बेहतरीन गेंद बैकफुट पर गए, पंच किया और अच्छी फील्डिंग, लेकिन इजी के साथ एक ऐसे अपन और अच्छी गेंद जोरदार अपील और ये देखिए पहला विकेट का पतन होता. बड़ा शॉट बिग आउट ऑफ द पार्क. लीजिए मंदार गुरव आते ही अपने तेवर जाहिर कर दिए. फिर एक बार हल्के हाथों से खेला, गेंद को आने दिया, गली में धकेला, कोई जल्दबाजी नहीं करे. अच्छा क्रिकेट, सूझबूझ भरा क्रिकेट. फिर एक बार बड़ा शॉट, लेकिन इस बार देखना होगा केवल 2 रन मिलते हुए बेहतरीन शॉट छोटी स्थान पर. फिर एक बार कट किया हल्के हाथों से, कोई जल्दबाजी नहीं है. देखिए किस तरह से गेंद को आने दे रहे. गेंद को जब तक शरीर हैंड की ओर से. पहली गेंद दूसरे ओवर की और कट किया, कोई जल्दबाजी नहीं. देखिए क्या आराम के साथ कहते हैं. और बढ़िया शॉट पॉइंट के ऊपर से मारा. बेहतरीन रूम मिलता हुआ और एक स्क्वायर कट देखने को मिलता. तो बर्फ ऍक्च्युली इथे ठेवायला पाहिजे होता. अरे रुक ना यार, शांती रखना यार जरा. परत केला. और भारी किनारा लगातार रन लेने की कोशिश. आंखों ही आंखों में इशारे हुए कि चल भाई वापसी करनी है तो गणेश गली को लेने होंगे. और पैडल स्वीप किया था मंदार ने. देखा कि बड़ा शॉट नहीं लग रहा है, काफी गेंद नीचे रही थी. एक ही रन मिले. बड़ा शॉट खेलने की कोशिश, लेकिन इस बार स्क्वायर लेग पर गई. बैट को टो को लगकर जमीन को चूमती हुई निकल गई गेंद. स्कोर बढ़ता हुआ 17. अब यहाँ पर कोई खतरा ना हो. इस बीच अगली गेंद. बड़ा शॉट खेलने की कोशिश, लेकिन शॉट मिड विकेट. कहते हैं ना फील्डिंग उस ये मुकाबला है. वाह क्या बात है. पहली गेंद, लेकिन क्या करे देखना होगा. करीबी मामला हो सकता है. जी हाँ बिल्कुल करीबी मामला था. वाइड का और बड़ा शॉट इस बार हवा में गेंद है. फील्डर उसके नीचे. यस सर, कोई गलती नहीं. राहुल दुबे ने सफलता दिलाई. बड़ा शॉट खेलने की कोशिश, जोरदार अपील थी. यस एंड गॉन. बड़ी मछली फंसा है यहाँ पर. अच्छी गेंद, फुल टॉस पे लिया. बैरर शेख था, 1 रन से कैच करवाया. जी हाँ लॉन्ग ऑफ से. धीरे धीरे लक्ष्य. फुल टॉस, बड़ा शॉट, बिग आउट ऑफ द पार्क. यस राहुल जी क्या कर दिया आपने. और हवा में गेंद देखना होगा. यस गॉन. और एक और विकेट गिरा. देखा बैट और बॉल. बेहतरीन 2 रन मिलेंगे. केवल 2 रन मिलेंगे शायद. या बिल्कुल बेहतरीन शॉट था. छोटी गेंद पुल किया, लेकिन विकेट यहाँ पर लेना जरूरी गणेश गली के लिए. बड़ा शॉट और से गुजरा. हाँ ना हुआ, गलती हुई, छोटी सी गलती और 1 रन. फिनिशिंग बिग आउट ऑफ द पार्क. That's a cracking and maximum. गॅलरी मधल्याने कॅच दिली.